सीमेचे चेहरे थोडे मीडियम असतात. इंग्लिश मीडियम म्हणजे जागतिक टेन्शन असतं आणि मराठी मीडियम म्हणजे फ्रेश खाऊन पिऊन सुखी. त्यापती मराठी मीडियमला आहे फ्रेश. 11ला भरली 1:30ला. बायका गप्पा मारीत बसले बसले म्हणती 50 वर्ष झाले माझ्या पप्प्याच्या बापाला राजकारणात, पण अजून माझ्या पप्प्याच्या बापाचा कोणी हात धरला नाही. इतका मा पप्प्याचा बाप राजकारणात तरबेज आहे. ती म्हणली, दुसरी म्हणली का हो, तुमचा पप्प्याचा बाप एवढा राजकारणात तरबेज आहे, मग दर इलेक्शनला पक्ष का मग बदलितो? ती म्हणली बदली नका जायना. अरे आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला ब्या वाटत होतं, घ्यावा का नाही वा. हा गुरुजी म्हणायचा इतका उंच इतका मोठा, आपला बाप म्हणायचा मोठा नाही वाढलाय वाढलाय म्हणजे उंच झालाय. मग समझकर बात करना. अगर मेरे पति के बारे में कोई बात की ना तो तेरी टांगे तोड़ दूंगी. आई भी आपके पति के बारे में बात करनी ही हूँ. वही तो, सारी दुनिया में तुझे मेरा ही पति मिला. आपके पति जैसा दुनिया में दूसरा कोई है भी तो नहीं. तो बघा दिले त्याने शूज बदलून. व्हेरी गुड. काय बोललीस तू त्याला? दाखव शू. मी बोलली त्याला 4 दिन पहले ही बूट लिया था, सिर्फ 2 टाइम घाला और अंगठे के इधर से उसव गया. तुमने मुझे शब्द दिया था कि 1 साल में कुछ हुआ तो बदल के मिलेगा. अगर मैं मनाली जाऊं और तुम्हारे पापा गोवा तो तुम कहाँ जाओगे? मैं गोवा जाऊंगा. इसका मतलब तुम अपने पापा से ज्यादा प्यार करते हो? नहीं, क्योंकि मुझे गोवा पसंद है. अशा माणसाशी करावं ज्याचं आपल्यावर जीवापाड प्रेम आहे. अशाशी नाही ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो. येड 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 आणि त्याला विचारलं सई कान फेटी नाही रे. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय.